काल 12 जुलैच्या रात्री उशिरा 5 व आज सकाळी 3 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये धानोरा येथील सीआरपीएफ मधील 2, मुलचिरा 2, गडचिरोली 2 तर एटापल्ली व अहेरी येथील प्रत्येकी एकाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 174 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 71 जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. तर सध्या एकूण 102 रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत. तसेच या व्यतिरिक्त जिल्ह्याबाहेरील 9 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहे. चामोर्शी तालुक्यातील आष्टी व परिसरातील गेल्या काही महिन्यापासून वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. विजेचा लपंडाव वाढल्यामुळे या परिसरात नागरिक त्रस्त झाले आहेत. आष्टी येथील वीज पुरवठा दररोज खंडित होत आहे. रात्रीच्या सुमारास अनेकदा वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरूच असतो. वादळाने येथील वीज नेहमीच गुल होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या केंद्रावरून आष्टीसह काही गावांना वीज पुरवठा होता, परंतु तांत्रिक बिघाडामुळे परिसरातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित होतो. सध्या पावसाळा सुरू असून साधारण वादळाने सुद्धा या भागातील वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत आहे. रात्री बिघाड निर्माण झाल्यास दुरुस्ती होत नाही. परिणामी संपूर्ण रात्र नागरिकांना अंधारातच काढावी लागते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. आरमोरी तालुक्यातील करपडाचा शेत शिवारामध्ये शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल 12 जुलै रोजी सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास घडली. रामदास मणिराम मडावी, वय वर्ष 52, राहणार इंजेवारी पेठ तुकुम असे वीज पडून मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. सदर इसमाचे शेत करपडा चक येथे शिवारामधील सर्वे नंबर 111 सांजा क्रमांक 17 अंतर्गत येत असून ते रोजच्या प्रमाणे रोवणी नांगरणी करिता शेतीच्या कामावर गेले असता काल 4 वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने सुरुवात केली. यामध्येच जोरात विजेचा कडकडाट चालू झाला व अचानकपणे वीज रामदास मणिराम मडावी यांच्या अंगावर कोसळली व त्यामध्ये त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर मोठा आघात निर्माण झालेला आहे व परिसरात शोककळा पसरली आहे. शेतीच्या हंगामात अचानकपणे अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू होणे ही मोठी धक्कादायक घटना असून कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. चिमूर तालुक्यातील मुरपार कोळसा खदानला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी भेट दिली. भेटी दरम्यान खदान कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुरपार येथे बंदर कोळसा खाण संदर्भात आढावा घेण्यात आला असून काही लोक ह्या खाणीबद्दल विरोध दर्शवित आहेत. मात्र हे नागरिक स्थानिक नसून बाहेरचे असल्याचे निदर्शनात येत असल्याचे आमदार बंटी भांगडिया यांनी लक्षात आणून दिली. बंदर कोळसा खाण सुरू झाल्याने फार मोठा फायदा होईल. इथल्या लोकांना रोजगार मिळेल. त्यामुळे या खदानला विरोध करणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केली. मुरपार कोळसा खदानला अंतर्गत येत असलेल्या गावात खदानच्या CSR फंडामार्फत करण्यात येणाऱ्या व नियोजित असणाऱ्या कामांवर चर्चा करण्यात आली व अंतर्गत येणाऱ्या गावात सर्वे करून लोकांच्या गरजेनुसार नियोजित कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना आमदार बंटी भांगडिया यांनी दिल्या. त्याचप्रमाणे खदानमध्ये स्थानिक कामगार कमी असल्याने नवीन स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील दिल्या. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार बंटी भांगडिया, जिल्हा परिषद उपाध्यक्षा रेखाताई कारेकर, डॉक्टर श्यामजी हटवादे, वसंत वारजूरकर, चिमूरचे उपविभागीय अधिकारी संप काडब, चिमूरचे ठाणेदार स्वप्नील दुडे, प्रकाश वाकडे, बकाराम मालोदे, राजू देवतडे, दिलीप कारेकर यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम मोडणाऱ्या 2191 लोकांवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या पथकांनी कारवाई केली असून नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांकडून 4,47,690 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात मास्क शिवाय फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या तसेच विनापरवानगी दुकान सुरू ठेवण्याच्या व अवैध खरा विक्री करणाऱ्या दुकानदारांवरही दंड ठोठावण्यात आला आहे. कोरोनापासून बचावासाठी मास्क शिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत व त्यानुसार मनपातर्फेही मास्क लावण्याचे आवाहन दररोज करण्यात येते.
मात्र तरीही शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे आढळून येत आहेत। याशिवाय काही दुकानदार विनापरवानगी दुकान सुरू ठेवत असल्याचे व अवैध खरा विक्री करताना आढळून आल्याने मनपाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चंद्रपूर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या गेल्या आहेत। मात्र काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याचे थुंकीच्या माध्यमातून कोरोनाच्या फैलावाची शक्यता आहे। अशा 180 लोकांवर मनपातर्फे कारवाई करण्यात आली आहे। याची अंमलबजावणी 23 एप्रिल पासून सुरू करण्यात आली असून मनपाच्या 3ही झोन मार्फत सक्तीने कारवाई करण्यात येत आहे। कारवाई दरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन प्रत्येक नागरिकाला 2 मास्क सुद्धा देण्यात येत असून या दरम्यान सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष देऊन कारवाई करण्यात येत आहे। आगामी काळात कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी हा लढा सकारात्मकरित्या लढावा लागेल। मार्च महिन्यात केवळ आपल्या राज्यात कोरोनाची चाचणी करणाऱ्या 2च लॅब होत्या। आज त्यांची संख्या 110 वर पोहोचली आहे। येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारल्या जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले। ते काल रविवारी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड-19 RT-PCR प्रयोगशाळेच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी बोलत होते। यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटले की जालना शहरात आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे। या प्रयोगशाळेच्या माध्यमातून नागरिकांना कोरोना विषाणूची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट असून आपला देश व आपले राज्य या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे। आरोग्याच्या सुविधा वाढत आहेत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबींवर भर देण्यात येत आहे। कोरोनाबाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात या सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली। आगामी काळात आरोग्य यंत्रणेसह आपण सर्वांसमोर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सर्वकष व सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। या ऑनलाईन कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते। यावेळी त्यांनी म्हटले की केंद्र सरकार व राज्य सरकार कोरोना संबंधी योग्य ती उपाययोजना करत असून नागरिकांनी आता स्वतःहून पुढे येऊन कोरोना संबंधीची काळजी घेणे गरजेचे आहे, जेणेकरून नागरिकांना प्रयोगशाळेपर्यंत येण्याची गरज पडणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। चंदीगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 22 वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकराने चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून जाळल्याची घटना घडली आहे। प्रियसीने 2000 रुपये देण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने हे कृत्य केल्याचे समजते आहे। पीडित तरुणीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत, तर पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे। एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार 6 ते 7 जुलैच्या रात्री ही घटना घडली। तरुणी 20% भाजली असून ती मूळची शिलाँगची आहे। नरेश नावाच्या आरोपीने तरुणीकडे 2000 रुपये उसने मागितले होते, पण तिने पैसे देण्यास नकार दिला। यामुळे संतापातून त्याने तिच्यावर चेहऱ्यावर सॅनिटायझर फेकले आणि आपल्याकडील लायटरने तिला पेटवले। नंतर शेजाऱ्यांनी पीडित मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले। ही तरुणी डिसेंबरमध्ये पहिल्यांदा चंदीगडला आली। त्यानंतर नरेश सोबत तिची मैत्री झाली आणि दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। तो सतत पैशाची मागणी करायचा आणि पैशावरून मारहाण करायचा अशी माहिती तरुणीने पोलिसांना दिली। दरम्यान हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर या प्रकरणी तरुणीने नरेश विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। यानंतर पोलिसांनी कारवाई करत नरेशला शनिवारी अटक केली आहे।